नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. थोडासा झोळला एक बाई उतरली खाली. काय झालं? अच्छा, ती बाईक वरती जाते. ओके. ओ माय गॉड. ओके. आज आहे डे 2 विथ आवर फ्रेंड्स. इथे प्रियंका, आम्ही तिच्या नवऱ्याच्या कार मध्ये आहोत आणि कार स्विच केलेत आम्ही. तर येस, आम्ही विचार केला की आम्ही दोघी हेअर कट करू, म्हणून आम्ही सगळे बाहेर पडलो आणि हे मुलं सगळे जाणार आहेत उपवनला टाइमपास करायला. उगतचा काय असतो? टाइमपास असतो. तुम्ही केस उगतचे कापले असे बोलू का मी? एवढे मोठे मोठे केस मुलींना लागतं, ट्रिम करायला लागतं. ट्रिम करायला लागतं ऑफकोर्स. आणि आता समर लुक पण हवंय थोडा, सो दॅट वी कॅन मॅनेज आवर हेअर. मग मॉन्सून मध्ये आणि किती फ्रिझी होतात माहितीये केस, म्हणून आम्ही आता ते सगळं करायला जाणार आहोत. तर भेटूया आपण लवकरच. दाखवा उपवनला तुम्ही काय करताय. आम्ही उपवनला तुम्ही कसा टाइम वेस्ट करता. आम्ही आमचा आनंद क्षण दाखवू त्यांना. डोंट वरी. हे लोक काय करतात, येत आहेत जेपी आणि ते. बाय. ही आमची कार मागे. आता मला बघायची होती आपली कार आरशात बिरशात कशी दिसते, म्हणून मी चालवते, तू मागे आरशात तेव्हा बघ. नको मला दिसते, आता सुंदर दिसते. बायकोला घरी पाठवून कुठली गाडी घ्यायचा हा विचार करत बसलेला हा माणूस बायकोला घेत नाही डिस्कशन मध्ये, आणि हा त्याची साथ देतोय. जर या दोघांच्या बायका त्यांना बघत असतील आणि मी माझ्या बायकोला विचारून सगळं, तुम्हाला माहिती मी माझ्या बायकोच्या एका शब्दाच्या पलीकडे जात नाही. आणि हे बघा, हिला विचारा 2-4 शब्दांच्या पलीकडे जातो. एका शब्द याला पण माहिती आहे. एक शब्द नाही 2-4 शब्द असतात. आम्ही मस्त शिवानी आणि तिच्या एका मैत्रिणीला, म्हणजे ह्या माणसाच्या बायकोला, या माझ्या बायको केस कापायला सोडून आम्ही इकडे येऊन मस्त बसलो कॉफी. अरे सॉरी, एक मिनिट. सॉरी, तुम्हाला चुकीचं दिसलं जरा. चालू है. अभी कैसा, अभी बैठ सकता है आराम से, क्यों कुछ करने का नहीं है. उन लोग को भी दिख रहा है, सब दिख रहा है. अभी मैं और मेरा भाई इधर मस्त कॉफी पियेंगे, मजा करेंगे. शिवानी इकडे नाही तर मला कॉफी नाही पी सकता. शिवानी इकडे नाही तर मला बरं नाही वाटत एवढं. मी खरं सांगतो मनापासून. तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही मजा करतो. नाही, मजा नाही करत मित्रांनो. शिवानी नाही तर मला असं रडायला येते खूप, म्हणून मी विचार केला कॉफी पितो. खरं बोल. आता तर बोलतोय हेवन वाला फिलिंग येते. कपडा बघा, त्यांना पण कळतं की मला रडायला येते. तुम्ही गपचूप कॉफी पिणार आणि मी माझ्या बायकोला घ्यायला जाणार आहे. मला नाही हवं ते. रील शूटर आहे ना. आणि इथे रील शूट होते. मग तुम्हाला दाखवतो बिहाइंड द सीन्स. जर तुम्ही हिच्या रील बघत असाल तर हे आहेत बिहाइंड द सीन्स मित्रांनो. तुम्हाला आमच्या चॅनलवर तुम्हाला इतरांच्या रीलच्या पण बिहाइंड द सीन्स भेटतील, आमच्या नाही भेटतील. बिहाइंड द चालू आहे, रील बनवणं चालू आहे. आता आम्ही मस्त कॉफी पितो आणि कल्टी मार. गुलाबी साडी आणि काय लाल वो वाला लग रहा है. गुलाबी साडी गुलाबी साडी पहन के रील बना अच्छा आहे. रील बघा मित्रांनो, आमच्या पण बघा. बायकोची प्रचंड जास्त आठवण आल्यामुळे मी माझ्या बायकोला घ्यायला चाललोय, पण ह्या माणसाला याच्या बायकोची आठवण नाही आलेली. मी आधीच सांगतोय, मला माझ्या बायकोची आठवण आलेली. मला खूप रडायला होत होतं. मग मी विचार केला की गेले उडत केस बीस कापण्यानंतर कर. मागे नवीन डिझायर येते बघा, नवीन डिझायर येते. आता पुढे आल्यावर बघा, आता बघा हे ब्लू आहे पण लुक कडक वाटतं ना. हा बघा, नवज्योतला इथूनच तुम्ही बाय बोला. नवज्योत बाय. नवज्योतला पण बाय बोललेला आहे. आता बायकोला घेऊन आम्ही आमच्या खाण्याचं काम करून, अरे सॉरी दिसत नाही, बायकोला घेऊन आम्ही आमच्या खाण्याचं काम करून या लोकांना घरी सोडून आमचा आणि ह्यांचा सफर इथपर्यंतच होता. बाकी आपल्या ब्लॉग मध्ये काय होतं तुम्ही बघत राहा. जर आम्ही पुढे ब्लॉग केला तर नाही तर शिवानी तुमचा ब्लॉग एंड करेल. काय बोलतो सतीश? कंप्लेंट आली माझी हिनी केली दाढी वाढवण्याची बोलतोय तू. नाही करायचं. अरे राहू दे ना, कधीतरी असं वाढवलं तर कसं बरं वाटेल ना. थोडं वाढवून मग तुला स्कोप मिळेल कापायला. हे बघा, शॉर्ट करू. या मुलीसाठी मी तिकडे रडत बसलेलो की बाबा माझी बायको कुठे आहे, आणि हिच्या तोंडावर बघा, हा आनंद दिसतोय मला तिच्या तोंडावर, आनंद. चला मित्रांनो, अपना सफर इधर तक ही था, फिर मिलेंगे. दोन्ही मला खरंच खूप वाढवायचे, दाढी आणि केस. जेवढे वाढतात तेवढे वाढू दे. जाऊ दे ना, तोपर्यंत थोडं सहन करायला लागतं ना. थोडे केस इकडे विरळ होतात, थोडं तेव्हा सहन करायला लागतं. शिवानी मित्रांनो, जर तुम्ही 1 मिनिट हेअरकट गेला उडत, जर तुम्ही एक नवरा असाल की तुम्ही नवरा झालाय किंवा तुमची गर्लफ्रेंड आहे किंवा कोण आहे आणि तुम्ही असे रस्त्याने चालताय असे गपचूप आपल्या आणि अचानक तुम्हाला असं वाटलं की तुमच्या पाठीला खाज येते आणि तुम्ही तुमच्या बायकोला सांगितलं की जरा 2 मिनिटं खाजव, तर ते चीप आहे का? 3 किलोमीटर चीप आहे. माझ्याकडे कॅमेरा, आपण जाऊ पण माझ्याकडे कॅमेरा कर, मी सांगते. ओके रेडी आहे. हां
असं जर बोला की पाठीला खाज येते जरा खाजव तर मी खाजवेन. हा इकडे ए शाणे वाटतं मी काय करतो की अरे इकडे खाजव ना इकडे. आता ती करत नाही म्हणून मला असं करायला लागतं की अरे दुसरीकडे हेअरकट दाखव बॅक कॅम. हा बघा हेअरकट बघा माझ्या बायकोचा हेअरकट बघा. ओ माय गॉड दाखव ना हेअर तर दाखव. वाव खरंच छान कापलेत ग खूप अमेझिंग कापतो. आणि मी पण कापायचं असेल तर मी खाली टाकेन हा कॉन्टॅक्ट डिटेल्स इंस्टा ठाण्यामध्ये असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. येस. आणि मी पण आता 1-2 वर्ष माझी केस वाढवणार आहे. तो मला बोललाय की तू 2 वर्ष केस वाढव दाढी वाढव आणि मग तू माझ्याकडे मी तुला एकदम चांगला लुक देतो. म्हणून आता 2 वर्षापर्यंत मला शिवानी नाही सांगणार आहे केस कापायला. थँक्यू शिवानी. थँक्यू मित्रांनो. थँक्यू मित्रांनो. थँक्यू. आमच्या मित्राची बॅग राहिली म्हणून ही मुलगी मी हिला बोललो की मी गाडी काढतो तू तोपर्यंत त्याला बॅग देऊन ये. ही मुलगी दार उघडं सोडून गेली आहे. इथे बॅग ठेवलेली दार उघडं सोडून गेली आहे बॅग द्यायला. आता कसं बरे मी गाडी काढायची. नवीन चॅलेंजेस तुम्हाला फेस करायचे असतील तर तुम्ही लग्न करा मित्रांनो. म्हणजे तुम्हाला कळेल की दार उघडं असताना गाडी कशी चालवायची. ऑल द बेस्ट. तर आता आम्ही सगळं निघालेलो आहे. आम्हाला खूप इच्छा होती चायनीज खायची म्हणून आम्ही चायनीज पण पिक केलेलं आहे जे आम्हाला फेवरेट आहे. आम्हाला खूप आवडतं. जर तुम्ही ठाण्यात राहत असाल तर RK चायनीज म्हणून एक आहे. कुठे आहे वर्तक नगरच्या इकडे RK रेस्टॉरंट असं काहीतरी RK रेस्टॉरंट नाव आहे आणि झोमॅटो वगैरेवर नाही. झोमॅटो वगैरेवरती नाहीये तर आम्हाला इथे घेऊन घ्यावं लागतं. तर व्हेज क्रिस्पी आणि शेजवान फ्राईड राईस खूप इकडची व्हेज क्रिस्पी एवढी जबरदस्त लागते. कधी कधी आम्ही शॉक होते नॉनव्हेज आहे व्हेज आहे बिकॉज ते लोक मशरूम गाजर फ्लावर सगळं टाकतात आणि असं वाटतं की त्यांच्या मसाल्याला टेस्ट काहीतरी आहे जे खूप एडिक्टिव्ह आहे. आणि तर तेच होतं ते आम्ही घेतलं. आता आम्ही चाललोय मम्मीच्या घरी. हा मम्मी पप्पांच्या घरी. आता तिथे आम्ही 2 दिवस फ्रेंड्स मध्ये होतो. तिकडे काय आम्ही लक्षच दिलं नाहीये. सगळं मुव्हिंग शिफ्टिंग चालू होतं. फक्त लास्ट डे जेव्हा येणार होते त्या दिवशी आमचं थोडं हे झालं कारण ते सोफा आम्ही तिथून आणला मग तो माणूस नाही आला. आता तो पण आला ते सगळं काम चालू आहे. तर तुम्हाला सोफा वगैरे लकीली आम्हाला एका दिवसात मिळाला IKEA-मधनं. या टाइमला असं झालंय की IKEA इज द सेव्हियर. आम्हाला सगळे कार्पेंटर्स लिटरली रडवतायत की अरे नाही आणि महाग पण भरपूर. आणि IKEA-वाल्यांचं एकदम सॉर्टेड आहे. ते वॉरंटी वगैरे देतात आणि सगळं आपण रिटर्न करू शकतो प्रोडक्ट. सो सगळं तुम्ही आमचं ऐकून घेऊ नका. IKEA-मधून तुम्ही तुमची रिसर्च करा आणि मग घ्या. एकदा ट्राय करून बघा. कारण की आम्ही पण पहिल्यांदाच घेतलं. सो आम्ही असं काय एकदम स्पष्टपणे सांगू नाही शकत की तुम्ही घेतलंच की रिव्ह्यू लॉंग टर्म. कारण फर्निचर अशी एक गोष्ट आहे ज्याच्यात 2 दिवसात रिव्ह्यू नाही देऊ शकत. त्यांना लॉंग टर्म रिव्ह्यू पाहिजे. असं वापरलं पाहिजे. 4 वर्ष वापरलं. आपण जेव्हा 4 वर्षानंतर अजून मोठी फॅमिली होऊ तुम्हीच ती लोक आहात जे बघणार आहात परत 4 वर्षांनी. तुम्हाला तेव्हा हा व्हिडिओ दिसेल. पाहिजे तर ह्या व्हिडिओचा आपण फ्लॅशबॅक टाकूया 4 वर्षानंतर. ते तू कर काम मिराजवाला. ठीक आहे. तर आता आम्ही घरी चाललोय आणि इतकं बरं वाटलं ना. सॅटर्डे आणि संडे मॉर्निंग फ्रेंड्स होते. मम्मी काय बोलते सगळे फ्रेंड्स बरोबर आम्ही टाइमपास करत होतो चिल करत होतो. आफ्टर लॉंग टाइम आम्हाला असं वाटलं की वीकेंड आमचं कामा व्यतिरिक्त काहीतरी गेलंय. माफिया वगैरे खेळत बसलो. त्याच्यात जी मजा येते ना माफियामध्ये जाम मजा केली आम्ही. 3 वाजता झोपलोय आणि सकाळी 8ला उठलोय. नाही तर काय हा लेट उठलाय. मी लवकर शाणे. मी त्याच्या आदल्या दिवशी 7ला उठलेलो. त्याचं काय मी पण तर उठलेली नव्हती. तू नव्हती उठली. तू अशी होती. ठीक शराब. ठीक आहे. तर जाऊया आता जातो घरी आणि आवडतो काय तुम्हाला दाखवतो किती पसारा झालाय त्या घरी. चला बाय. लहान पोरांना घरातली सगळी कामं यायला पाहिजेत म्हणून माझ्या बायकोला मी हे हातात दिलेलं आहे की हे लावा. लॅम्प आहे हा एक लॅम्प जो तुला नाही आवडलेला. मला नव्हता आवडला पण हा सोफा मला आवडलेला. हे अरे आपण यांना चुकून सोफा दाखवला. ठीक आहे. आता हा आमचा सोफा आहे नवीन घरातला. आम्हाला सगळं घर दाखवायचंय. हा बोलतोय की नाही ह्याला नंतर एकत्र सगळं दाखवायचं. मग सिस्टमॅटिक जाणे का. येस यू आर राईट. अशा प्रकारे हे अडकवलेलं आहे बघा. हिने लावलं ते घुसवून ठेवलं डायरेक्ट. अरे हीच करते. हिनी ते IKEA-चं हे पण खराब केलं. हे बघा निघालं. शेवटी मीच खोललं. आणि ह्यांना हा लॅम्प लावायला दिलेला आहे. हा लॅम्प मला तसा आवडला नव्हता. हे ढग काय आहे. हे काय आहे हे मला तुम्ही सांगा. हे काय आहे हे काय आहे. हा सोफा ना मला आवडलाय. ही कुठला तरी बंडल सोफा. मम्मी एवढा बंडल सोफा बघत होती ना. ही शपथ सांगतो हिच्यासारखाच दिसायचा तो सोफा. पण हा जर मी तिथे हा बोललेस ना हा चांगला आहे काय तुझं चॉईस असं बोलले मी पप्पा पण मागून हसतात. दाखवू शकत नाही मी पण हसतायत मागून. हा त्यांनी सांगितलं. तर आता हा लॅम्प लावून घेतो. नंतर हिच्याकडनं झाडू बिडू मारून घेतो मस्त.
मी माझं लावून नाही, ते झाडू नवीन हो, हा नवीन तोपर्यंत झाडू हेच घेऊन करत इकडे. होता. तिने हातातनं खेचलं. हा खेचलं? माझं झालं मी म्हणलं की आता ह्याचं झालं पाहिजे. नाही शिवानी मला वाटतं तू खेचला जाताना घेऊन आता या. झाडू मी सगळं. हे मॅन्युअल याच्याने झाडू वाचायला निघत बसलोय, ती लावायला बसली. नवीन नाही तर नवीन काय? नाही ती अशी वापरायची. कुठे पण आडवं दुसरी आता तिरवं तुम्ही दिसणार, आणले मग ना, manual ती घेतो. वापरायची. इथे. आणि मी यांना हे लावायला दिलं कारण मी बोललो की जाऊ दे थोडं यांना लावून घेऊ दे त्याच्यानंतर आम्ही करतो ना मेहनत. आता काय घर दाखव सगळं. नको, आता ते सगळे सॉरी मी त्यांना बोललो असं बघा तुम्ही मला आज मी त्यांना बोललो तुम्ही लावून घ्या कारण मेन माणसाला लावायला आपण नंतर सांगू ना आधीच मी लावणार मग त्यांना कसं कळणार कसं लावायचं म्हणून हे लोक थांब, थांब, बाहेर. आधी लावून हा? बघितलं काय हे बघा वायर बघा ही बघा वायर बघा गुंडा येते करत बसली असं ओ सॉरी मी मागचं पण दाखवलं. हे बघा बिचारीने गुंडा याला सांगितलेलं की हा बोलेला थांब नको करू एक काम गुंडावून करूया. गाठ मारून असं टाकली. पकडून नाही तर काय वरचं पकडून खालचं फिरव ना. अरे हे वायर हे होते ना. वायर वर आहे म्हणून खालचं फिरवायचं आहे. झालं वायर वर घे ना वायर वर तर घे. हातात पकडणं. हा. ए हा यार हे म्हणून हे आमच्या दोघांचं पप्पा आणि मी आमच्या दोघांना एवढं डोकं आहे ना काय सांगू म्हणून आम्ही दोघं आता काहीच करत नाही आम्ही ह्यांना करायला लावलंय म्हणजे ह्यांना कळेल ना कसं करायचं म्हणून लगेच त्यांना पेटवायला चालली. इथे. लगेच चालू करते ऑन पण करते. नाही इथे नाही इथे बाजूला सोफ्याच्या. ए, थांब. झालं नाही. हे खोल हे काढ बाहेर. बल्ब दे छोटू. पप्पांना छोटं अच्छा बोलते. तो बल्ब याचा आहे. दे काय बल्ब. बोललीस तू दे बल्ब दे. पुढे काय बोललीस हे टाका. अरे द्या बल्ब. बल्ब देतो लगेच देतो हे बल्ब वरती. हा चला मी जर आता काम करतो बाय. अरे हो ना ये हो अरे बल्ब नंतर लावू शकतो. अरे मग? बल्ब पप्पाने उचलले ते बघताय. आम्ही तुम्हाला आमच्या देवघरात ठेवलेला आहे आता तुम्ही आम्हाला बघताय या देवघरातून जे या नवीन घरात आहे आणि आम्ही वॉफल मागवलेला कारण आम्हाला इच्छा आलेली गोड काहीतरी खायची तर मग आम्ही हे घेतलेलं आहे. मी थंडगार काहीतरी मागवलं आणि माझ्या थंडगार वॉफलवर या भाऊ बहिणींचा डोळा आहे. आईस्क्रीमचं मागवलं. काय हा एक मिनिट मी दाखवतो काय पण हा अजिबात टेस्ट येणार नाही. सगळ्यांनी आपापल्या हाताने मोबाईलवरनं जे पाहिजे ते मागवून घेतलेलं आहे. पण जेव्हा माझ्याकडे मोबाईल आला मी वातावरण बघितलं मित्रांनो वातावरण होतं गरम वातावरणात कोण गरम खातं का गरम स्वीट डिश का खाऊ मी गरम वातावरणात तर मग मी थंड डिश मागवली. आता मी थंड डिश खाणार आहे. तुम्ही बघत राहा ह्या दोघांना फालतू काम करत बसत जमत नाही बघा. चैन वरतून खाली आणि बदलले पाय चैन वरतून खाली ते वर आलं पाहिजे शिवाजी असं हा फुलं ते तिकडनं आले का हा बरोबर. ओ माय गॉड हे बघा मित्रांनो केळं लोटस बिस्कॉफ आणि आईस्क्रीम अजून काय पाहिजे. चॉकलेट फ्लेवर आहे. शिवानी तू तुझं खा ना यार. शिवानी हे शिवानी थोडं काय यार शिवानी एवढं नाही घेत यार मी तुझ्यातलं शिवानी यार मग खाल्लं का रे ही करते. बोल आता नाही चांगलं वाटत आहे हे. मी अगोदरच बोललो. माझी चॉईस प्रीमियमच असते समजलं ना हे मठाधिकारी समजलं ना. हिची चॉईस प्रीमियमच असते हिची चॉईस मी आहे मी प्रीमियमच आहे हिची चॉईस प्रीमियम पण मी जेन्युइनली काय दिसतंय ते? एक मिनिट मी जेन्युइनली सांगतो तू मला असं नको घेऊ काय पॅन्टची हालत आहे माझ्या यार व्हॉट इज दिस. मी पॅन्ट घेतलीच नव्हती पण आता तू सांगितलंस तर घ्यावी लागली. तू हाफ पॅन्ट घालून बसलास. हा मी मस्त वाटतंय ना खरं सांग पॉश वाटतंय ना. बल्बची चॉईस पण माझी आहे. ओपल व्हाईट बोलली ती ओपल व्हाईट ओपल व्हाईट हो. तुला वाटतं खरं सांग गौरांग मनावरती हात ठेवून सांग. गौरांग लास्ट टाइम काय भाई गौरांग खोटारड्या. हा लास्ट टाइम मी वाईट बोलत होतो. हा लास्ट टाइम आम्ही गेलेलो तेव्हा लास्ट टाइम हाफ कलर पाहिजे. नको नाही लास्ट टाइम आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा ही बोलत होती ए नको तो वॉर्म लाईट एवढी चांगली नाही वाटत आपण व्हाईट वाली लाईट घेऊया. हे बघा मित्रांनो तुम्हाला तसं तर आम्ही घराचा टूर देत नाहीये पण हे बघा छोटू अरे यार सॉरी छोटूला दाखवताना ते दिसून जातं कधी. हे बघा हा छोटू इकडचं हे लावतोय हे गोल्डन सिल्वर सगळं आम्ही हे सगळं व्यवस्थित करतोय आणि ह्याला इकडचं आम्ही पहिले काय केलं माहितीये का हे खाली बनवून घेतलं जसं तसं आणि असंच्या असं अरे येडे आहे पाव किलो हे कुठलं चुकीचं आहे. ए नाही बघितलं काम बघितलं हिचं गॅप बघितला केवढ्या होत्या हा गॅप नीट ठेव. काय चुकीचं आहे उलट कर दुसरं नाही बरोबर आहे गौरंग घाबरवतो यार. हा बरोबर आहे आणि तो लास्ट वाला आहे खालचा
हा जो आहे ना हा वाला एक हा आहे बघ, हा इकडे लागणार. सनसेट खूपच छान दिसतोय आणि सगळी तयारी झालेली आहे. हे असं लावलंय सोफा आणि हा लॅम्प. सांगितलेलं आहे की हे नाही लावायचं तरी पण उद्योग करतायत. अरे हे पुढे येणार आहे मित्रा. मग ते सांगते काय काढायला लावलं मला पप्पा बोलले नाही. हा ते डॅडीज प्रिन्सेस तर ठीक आहे, डॅडीज प्रिन्सेस ठीक आहे, पण सनसेट बघा ना. आता उलट ना बरं झालं ते आतला बंगला असा फिरतो. मैं चली सनसेट देखने. वरती असतो तो. मग समज लावून ठेवला असतो. जाऊ दे आता उद्या रात्री. पण मला हे तर लावू द्या, खूप इच्छा आहे माझी. हे बघा कसं हळूहळू येतंय. परत बोलो. स्किल्स दाखवते तो त्याची, त्याला माहितीये कॅमेरा इज ऑन. आता गाणं बंद कर. गाणं बंद हो. आता आम्ही आलेलो आहे ग्रीन कल्चर. त्यांच्या घरासाठी झाड घ्यायला आणि माझ्या घरासाठी, कारण की आमचं एक मेलं बिचारं, तर मग ती कुंडी रिकामी आहे. काय वाटतं यश? मला असं वाटतं ग्रीन कल्चर इकडे नाही. असं कसं? तू दुसरीकडे घुसलास. नाही हेच होतं ग्रीन कल्चर ना. नाही हे तर सगळं कार्बन. थांबा आम्ही जरा चुकलो. एक मिनिट. टायडी नेल्स बोलतोय माझ्या नेल सलॉन जिकडे मी नख करायची. आम्ही आलेलो आहे. त्यांनी वेगळा काय त्यांनी रस्ताच बदल, त्यांनी एरियाच बदलला. हे काय बनवलं त्या लोकांनी एवढं हे मोठं? नाही त्यांचं यार. हे काय ग्रीन कल्चर प्लांट नेचर आतमध्ये बँक्वेट वगैरे लिहिलंय. नाही. हे बघा आतमध्ये, हे बघा एवढं मोठं केलं त्या लोकांनी. पार्किंग आउटसाइड. ओके मजा येणार आहे. आता मजा येणार आहे मला झाड बघायला. चलो बाय. ऐक माझं, बाल्कनी मध्ये चाफा लाव. खूप छान वाटेल. हे होईल काय चालेल ना, मस्त वाटेल. नाहीतर ते चायना डॉल, ते त्याला पाणी पिण्याची जास्त काही गरज नाही लागत. हे खूप जपत. हा खूप असे हे वाटत, नकली वाटत, पण ते नकली नाहीये. हे नको, चायना नको, चायनाचं काही नको. ओके आपण इंडियाचं बघू. बोल. येस हे झाड घेतलंय आम्ही हे झाड घेतलंय आणि दुकानाची जागा बदललेली आहे म्हणून आम्हाला इकडे यावं लागलं घ्यायला. आता आम्ही हे झाड घेतलेलं आहे. आता आम्ही हे झाड गाडी टाकणार आणि गाडी आम्ही घरी नेणार आणि घरी हे झाड नेणार. काय पडपडत झोप आले तुला. तुला क्लिअरली काम दिसतंय झोप तुझं आले. काम करणार. किती छान दिसतंय. सुंदर दिसतंय. तिथे आम्ही दगडी टाकणार आहे. आपल्याला वाटलं तेवढं खूपच मोठं आहे. राहील ना घरात? ठीक आहे बघूया. इकडेच थांबा, गौरांग आणतोय काहीतरी. आणि तुम्ही फक्त भात खाल, मम्मीला वगैरे बर्गर खायचंय. मला कळतच नाही, मी किती वेळा बोललो यांना नको बर्गर. यश तू बोललास बर्गर खायचंय. मम्मी कोण बोललो बर्गर खायचंय? एका शब्द पप्पांना बोलतो तुला खायचंय. मी बोललो शिवानी मी बर्गर खातच नाही. डाळ भात लोणचं पापड. आता आपण या ब्लॉग मध्ये हा डाळ भात लोणचं खाणार. काय अर्धा बर्गर बघितलं, मी तेच बोललेलो. ओके आम्ही हा व्लॉग इथेच संपवत आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीने संपवतोय. का ते तुम्हाला लवकरच आता शिवानी सांगेल. मला नीट लाईट लाव. मी नाही नीट मी व्हिडिओ एडिट करत होती हा वाला व्लॉग आणि मग त्याच्यानंतर मला भूत बघ मी व्हिडिओ हा एडिट करत होती. त्याच्यानंतर मी बघितलं अरे आपण एंड तर शूट केलाच नाही. आम्ही त्याच्या पुढे काहीच शूट केलं नाही आणि मग मी गोरा दिसतोय जास्त. अशी करायची सवय लागली. मला खास येते म्हणून मी करतो. मी आजच्या ब्लॉग मध्ये मी एडिट करताना बघितलं गौरवनी पण असं केलं, मी पण हेअरकट करताना असं केलं. मी मस्त हेअर वॉश वगैरे केलाय आणि हा शॅम्पू यश जो मी लावलाय तो खूप घाण आहे. नको वापरू. अजिबात नाही वापरणार. प्लीज नको वापरू. अजिबात नाही वापरणार. अजिबातच नाही वापरणार. याला नेक्स्ट पचालेला मध्ये घ्या गाईज. गाईज नाही जे कोण घेतं
डायरेक्टर. मोबाईलवर लिहून आले मोर लाईट रिक्वायर्ड. तर ठीक आहे, अशा प्रकारे आम्ही हा ब्लॉग एंड करतो आहे. धन्यवाद. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि आमचा हा व्हिडिओ मंत्र बोलतोय. हो आणि आमचा यश दात नको मारत जाऊया, डोक्यात लाग. आणि आमचा हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे लोकांना पण दिसेल की आम्ही बघा काय काय वेगळ्या वेगळ्या प्रकारे व्हिडिओ एंड करतो. तर तुम्ही पण डोळे का बंद करताय? अरे माझी मर्जी ना यार, माझी मर्जी. बाय. मी असं केलं तर लहान मुलं घाबरतील. बाय. बघ कर, बघू कर ना एकदा कर ना. नको करणार एकदा स्क्रीनशॉट काढणार मला. नाही, मी नाही काढणार. कर असं नाही बाई, इथे पाहिजे. चला बाय गाईज, बाय. बाय. ऑफिसला जायचं, झोप.